नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी यशपाल पुणेकर, ऑरेंज सिटी नॅचरल्स नागपूरमधनं आलोय. आम्ही हिंगोली डिस्ट्रिक्टमध्ये पारडा या गावामध्ये आहोत. तर माझ्यासोबत ते शेतकरी आहेत ज्यांनी ऑरेंज सिटी नॅचरल्सचे हळदीवंत या किटचा वापर करून हळदीचं पीक घेतलेलं आहे. तर नमस्कार साहेब. सर, आपलं नाव काय? अनबराव सकाराम मस्के. आणि आपण कुठे राहता? पारडा. आपला मोबाईल नंबर काय आहे? 70 66 81 98 44. साहेब, तुम्ही या वर्षी जे हळद लावली तर ती हळदचं उत्पादन कसं आलं तुम्हाला? आता उत्पादन लय चांगलं आलं. तर तुम्ही रासायनिक पद्धतीने केलं की ऑरेंज सिटी नॅचरल्सच्या प्रॉडक्ट वापरून केलं? नाही, आपलं रासायनिक नाही नाही, आयुर्वेदिक. म्हणजे ऑरेंज सिटी नॅचरल्सच्या प्रॉडक्ट. तर माझ्यासोबत आपले लोकल जे बिझनेस असोसिएट आहेत राहुल मस्के पण आहेत. तर जिथे प्रॉडक्टचं नाव घ्यायचं असेल तर साहेब सांगतील. तर सर, हळदीवंत या किट मधून तुम्ही काय काय साहेबांना दिलं? आपण यांना न्यूट्री एन्झाईम, रॅग्नार, पियांटा बूस्ट, पियांटा प्रोटेक्ट, किटझर हे आपण हुमणीसाठी दिलं होतं आणि कायनास हे आपण बुरशीसाठी दिलं होतं. बर. तर सर, तुमचा आतापर्यंतचा जो अनुभव आहे की मागच्या वर्षी जे तुम्ही हळद घेतली आणि या वर्षी घेतली, या वर्षी जो पाण्याचा जो जास्त प्रमाण झाला पावसाचा तर त्याच्यामुळे तुम्हाला काय नुकसान झालं असं वाटतंय? पाऊस तेवढा असून काहीच नुकसान नाही, म्हणजे काही झालं? हा, काही झालं नाही. बरं. पाऊस असून सुद्धा नुकसान झालेलं नाही असं म्हणतायत साहेब. नुकसान म्हणजे जनरली काय, आपले सड कूज या प्रकारे? हा, म्हणजे नुकसान म्हणजे सड लागलीच नाही. आणखी आणि कूच पण नाही? काहीच नाही. सड कूच हे लागलेली नाही आहे. आणि पाणी किती दिवस साचून होतं आपल्या वावरात? आणि तर बरेच दिवस होतं त्याच्यात. म्हणजे साधारणतः 2 महिने. 2 महिने पाऊस हळदीतच पाऊस. आणि 2 महिने वळणीवर चालू नव्हतं. वळणीच नव्हती. म्हणजे पाऊल ठेवलं तरी पाय जात होते. अशा पाण्यामध्ये पण आपली हळद आली. आणि जेव्हा आपण क्रॉप बघत होतो किंवा कुणीही गावातले क्रॉप बघत होते, वर वाढ काय अशी फार चांगली नव्हती. तर तशी असून आता म्हणजे ते म्हणू लागले की काहीच होत नाही. तरी पण एवढं चांगलं उत्पन्न आपण घेतलं याच्यामध्ये, आणि ते पण बुरशी नाही, सण नाही आणि हुमणी पण नाही आणि काहीच नाही. आणि खर्च पण आता सांगते. खर्च याला तुम्हाला पूर्ण 9 महिन्याचा जो खर्च आहे तो किती आला असेल साधारणतः? ते काय 14-15 हजारात. 15 हजारात पूर्ण. आणि मागच्या वर्षी जे तुम्ही रासायनिक पद्धतीने हळद घेतली त्यात किती आला होता? 25,000 आला. 25,000 आला होता. फक्त 25,000 आला. बर. आणि बाकी जसे रासायनिक वापरून जे हळद घेतली आहे त्यांच्या आणि तुमच्या हळदीमध्ये काय अंतर वाटतं तुम्हाला? अंतर म्हणजे लयच अंतर आहे. आपल्याला सण नाही, एकदम चांगलं आहे हळकून. आणि बाकीचे सड लागली ते सड लागली. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या ऑरेंज सिटी नॅचरल्सचे हळदीवंत हे किट जी आहे त्याचे असे हे रिझल्ट आहेत. तुमच्या डोळ्यासमोर आहेत. इकडे उकळून बेने वाढवलेले आहेत. हे जवळपास हे किती असेल का? ते आता 15 क्विंटल भरल. 15 क्विंटल हे आहे. आणि तुम्ही स्वतःसाठी पण ठेवले बेने काढून? 25 क्विंटल. 25 क्विंटल म्हणजे असं 40 क्विंटल. किती एकर मध्ये झाले? ते आपलं एकर भर. एक एकर मध्ये जवळपास एकच एकर मध्ये एवढं सर 22 क्विंटलचा ऍव्हरेज आला तुम्हाला. तर 22 क्विंटल आणि खर्चही 15,000च्या आतमध्ये. आणि बेण्याला कुठलेही सळ नाही, कुठलीही बुरशी नाही आणि निचरा न होणारी जमीन असून सुद्धा जिथे पाणी भरून होतं तरीही आपल्या प्रॉडक्टनी इतकं अप्रतिम असे रिझल्ट दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, साहेबांचा नंबर तो आधीच सरांनी शेतकरी मित्रांनीच शेअर केला आहे. तुम्ही त्यांना कॉल करून त्यांचे अनुभव तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.